ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान ऋषभदेव ब्रह्मावर्तामध्ये आपल्या मुलांना उपदेश करतायत आणि त्यावेळेला अनेक ब्रह्मर्षी उपस्थित आहेत, बाकी इतर मंडळी उपस्थित आहेत. आणि त्या उपदेशाच्या दरम्यान ऋषभदेव असं म्हणाले की अहंकार रूप असं जे आपलं लिंग शरीर आहे ते भगवत स्वरूपामध्ये लीन जर केलं तर हा जो संसार सागर आहे, भवसागर आहे, त्याच्या पलीकडे माणसाला जाता येईल. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? साधारण 25 गुणांची त्यांनी यादी दिली आहे. आता म्हणाले की जीवानं तत्वाबद्दलची जिज्ञासा बाळगली पाहिजे की हे जे ब्रह्मांड आहे हे कुठून आलं, इथे किती काळ टिकणार आहे, जेव्हा केव्हा ह्याचा लय होईल तेव्हा तो लय कशात होईल, कोणामुळे निर्माण झालं, कोणी निर्माण केलं, याचा करता कोण, अशी अनेक जी तत्व आहेत त्या तत्वांच्या बद्दल जिज्ञासा बाळगून त्याचा शोध घ्यायला पाहिजे. माझ्याकडे यायचं तर अखंड आणि कठोर तप करायला पाहिजे, सकाम कर्मांचा त्याग करायला पाहिजे आणि जीवनातली याच्यावर जी काही कर्म असतील ती सगळी कर्म माझी इच्छा मला अर्पण करणं, माझं प्रिय ह्या बुद्धीने केली गेली पाहिजेत. आणि असं करायचं तर जे थोर भगवत भक्त होऊन गेले, भगवत प्रेमी होऊन गेले, त्यांच्या कथा आणि त्यांनी भगवंतांच्या विविध ज्या लीला वर्णन केल्या आहेत, पराक्रमांचं वर्णन केलं आहे, रूपाचं वर्णन केलं आहे, अशा त्या सगळ्या कथा ह्या सतत ऐकल्या पाहिजेत. त्याच्यावर चिंतन, मनन, निधिध्यासन व्हायला पाहिजे. पुन्हा कुठलाही भगवत भक्त ज्याच्या अंतःकरणात कोणाही बद्दल वैरभाव असता कामा नये, भेदभाव असता कामा नये, सगळ्यांशी समत्व बुद्धीनं राहणं. तुकाराम महाराज म्हणाले, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अवंगळ, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. तेव्हा अशा प्रकारे जर तो भक्त राहिला तर त्याला सहज या संसार सागरातून पलीकडे जाता येईल. कारण तो अशा वर्तनानंच त्याचा अहंकार जिरवून माझ्यामध्ये समरस होईल. तो शांत राहिला पाहिजे. शिवाय आपला स्वतःचा देह आणि बाकी त्याच्या अनुषंगानं येणाऱ्या सगळ्या गोष्टी, घरदार, बायका, मुलं, मित्र, गोत्र, शेतीवाडी, जे जे म्हणून की ह्या देहाच्या संबंधाने येतं, त्या सगळ्यांबद्दल मीपणा आणि माझेपणा हा टाकून द्यायला पाहिजे. अध्यात्मशास्त्राचं अनुशीलन करायला पाहिजे. माझ्याकडे यायचं तर मी कसं आहे या माझ्या स्वरूपाचं एकांतामध्ये चिंतन व्हायला पाहिजे. माझी एकांतामध्ये भक्ती व्हायला पाहिजे, सेवा केली गेली पाहिजे. आणि त्यासाठी आवश्यक जर मुख्य काही असेल तर आपले प्राण म्हणजे आपले श्वासोच्छ्वास, आपली इंद्रिय आणि आपला मन या सगळ्यांवर त्यानं नियंत्रण मिळवलं पाहिजे, संयम ठेवायला पाहिजे. त्याचप्रमाणे शास्त्र जे काही सांगत असतं आणि सत्पुरुष सुद्धा वेळोवेळी जो काही उपदेश करतात त्या सगळ्यामध्ये यथार्थ बुद्धी ठेवणं, ते जे सांगतायत ते तसंच आहे असा दृढ विश्वास बाळगणं, त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा संशय मनात न बाळगणं, अशा वागण्यानं जर दिवस काढले गेले तर शेवटी तो मनुष्य, तो भक्त माझ्याकडेच येईल. पूर्ण ब्रह्मचर्य ठेवायला पाहिजे. आपली जी नित्य निरंतर कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांमध्ये सावधानपणे
राहिलं पाहिजे. कर्तव्य तर करायचीच, पण त्या कर्तव्यांच्या फलाबद्दल कुठलीही आसक्ती न ठेवता किंवा फळ जर नाही मिळालं तर त्याच्यामुळे वैतागून न जाता ती केवळ करणं, हे माझं कर्तव्य आहे तर मी केलंच पाहिजे अशा भावनेने ती कर्तव्य करावीत. पुन्हा योग साधना करून त्याच्यातून आपला अहंकार सुद्धा जिरून टाकावा, वाणीवर संयम ठेवावा. आणि जसं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराज म्हणाले, मानावा राम सर्वथा करता. दिसणाऱ्या घडणाऱ्या अनुभवाला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत हाच करता आहे अशी भावना ठेवून अलिप्त जर राहता आलं तरच तो मनुष्य हा भवसागर पार करून माझ्यापर्यंत येऊ शकेल. आणि जो काही तत्वविचार करायचा आहे हा केवळ शाब्दिक तत्वविचार न होता त्याची अनुभूती घेण्यासाठी त्या जीवानं झटलं पाहिजे. त्यासाठी सद्गुरूंची सेवा करायला पाहिजे, त्यांची प्रार्थना करायला पाहिजे, त्यांची कृपा संपादन करायला पाहिजे. असं सगळं जर झालं तर हा भवसागर पार करण्याच्या दृष्टीने आपला जो अहंकार रूप असा लिंगदेह आहे तो लीन करता येईल. पुढे म्हणाले, कर्माशय हृदय ग्रंथीबंध अविद्या साधित प्रवृत्त अनेन योगेन यथोपदेशम सम्यक व्यपो ह्यो परमेत योगात. हे म्हणाले, माणसाने अविद्येच्या मुळे प्राप्त होणारी ही जी हृदय ग्रंथी आहे, ही हृदयातली जी भली मोठी आणि टणक अशी गाठ आहे, ती गाठ शास्त्रोक्त रीतीने ह्या सगळ्या साधनांच्या द्वारे, साधनांच्या साह्यानं कापून काढली पाहिजे, नाहीशी केली पाहिजे. कारण ही गाठ म्हणजेच सगळ्या कर्मसंस्कारांचं राहण्याचं ठिकाण आहे. आणि हे एवढं सगळं झालं की ज्या साधनांमुळे हृदय ग्रंथी कापली जाईल, नाहीशी होईल, ती साधनं सुद्धा फेकून दिली पाहिजे, त्यांचा त्याग केला पाहिजे. रस्त्याने जाताना एखाद्याच्या पायात जर काटा टोचला तर तो काटा काढण्यासाठी बाजूचा जेव्हा दुसरा काटा हातात घेतला जातो, त्या मोठ्या काट्यानं पायात शिरलेला काटा काढल्यानंतर ते दोन्ही काटे फेकून द्यायचे असतात. ह्या मोठ्या काट्याने माझ्या पायातला काटा काढला म्हणून आपण उपकृत आहोत या बुद्धीनं तो काटा जपून ठेवायचा नसतो, ते दोन्ही काटे फेकून द्यायचे असतात. किंवा नदीच्या पलीकडे जाईपर्यंतच त्या होडीचा उपयोग असतो. एकदा नदीच्या पलीकडे गेल्यानंतर त्या होडीत बसायचं नसतं, त्या होडीचा त्याग करावाच लागतो. तसं जी काही साधनं वर सांगितली, ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टी केल्यानंतर जेव्हा हा भवसागर पार होईल, अहंकार रूप लिंग देह जेव्हा परमात्मा तत्वात विलीन होईल, तेव्हा ही सगळी साधनं जवळ न ठेवता त्यांचा त्याग करावा अशा प्रकारचा उपदेश त्यांनी केला. आणखीनही बऱ्याच गोष्टी त्यांनी आपल्या मुलांना सांगितल्या. त्या काय होत्या पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.